त्यांना कोणी थारा देत नाही। आणि मी तुम्हाला सांगेल की पहिल्या ते 10 मोठ्या महापालिका आहेत त्यांनी एखाद्या ठिकाणी सांगावं म्हणून, आणि 16 तारखेला निकाल बघावा, लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे, लोक कुणाला मतदान करतात, 29 पैकी किती महापालिका ते निवडून येतात हे 16 तारखेला समजेल। आता त्यांना काही बोलू द्या, काही भुलथापा मारू द्या, आम्ही कुठे म्हटलं मराठी होणार नाही म्हणून। आम्ही तेच म्हणतो। पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधला आक्षेप आहे, महाराष्ट्रात का नाही असंही राज ठाकरे म्हटले। इलेक्शन कमिशनला जाऊन विचारा म्हणा। भाऊ, तुम्ही उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी जी सांगितली त्याच्यापेक्षा जास्त आता राज्याची काय परिस्थिती असेल आणि जळगाव जिल्ह्याची? मी ते सांगतो, नगरपालिकेमध्ये बघितलं असेल काय 50 मध्ये सगळे आघाडी गोंधळली गेली। 50 मध्ये 290 पैकी लोक कोणाला मतदान करतात। 19 इथे सुद्धा महापालिकेमध्ये अतिशय वाईट अवस्था, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, डोंबिवली कल्याण असेल, नागपूर असेल, त्या सगळ्या महापालिकेमध्ये अतिशय दयनीय अवस्था। निकालानंतर आपल्याला या सगळ्या पक्षांची, विरोधी पक्षांची, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल का काँग्रेस असेल, यांची झालेली दिसेल। ठाकरे बंधूंचा आज वचननामा आलेला आहे। लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही। 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री महोदयांचं काम त्यांनी पाहिलेलं आहे। राज ठाकरे साहेब तर काय भाषण करतात, गर्दी जमा करतात, पण त्यांना कोणी निवडून देत नाही। त्यामुळे त्यांनी किती बोलता लोकांना काही गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोक त्यांना थारा देणार नाही। लोक महायुतीच्या सरकार दिल्ली पासून पर्यंत पंतप्रधान तसे कणखर नेतृत्व हे आमच्याकडे या ठिकाणी आहे। देवेंद्रजी सारखं दूरदृष्टी नेतृत्व आमच्याकडे, शिंदे साहेब आमच्याकडे आहेत, अजितदादा आमच्याकडे आहेत, आणि म्हणून मला वाटतं की यांच्याकडे कोणी नेताच नाही आहेत, नेतृत्वच नाही आहेत, पण काहीतरी फसवे वादे करायचे। भाऊ, उद्धव ठाकरेंनी अमित साटमांचा उल्लेख साटम म्हणून केलेला आहे। आता काय, आता आम्ही यांचा उल्लेख करायचा का? आमच्या आपल्याला पार्टीचे आणि काय चाटम चुटम करताय? तुम्हाला मुंबईच्या निकालानंतर दिसेल कोण साटम आहे कोण चाटम आहे म्हणून।